हॅलो. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झाले आहेत. चला वेलकम बॅक. नवीन सामन्यामध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेल्या देखील प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. 12th मॅनच्या भूमिकेत आपण पडेल संघाच्या माध्यमातून दिनेश दादांना पाहतोय, तर बापर्डे संघाच्या माध्यमातून सत्यवान दादांना पाहतोय, जे मात्र अगदी पर्व पहिल्यापासून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अशी मंडळी आहेत. मॅचला सुरुवात झाल्या व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चांगला शॉट पाहायला मिळाला आणि या पहिल्याच बॉलवरती आपण 3 धावा या 20 मध्ये अकाउंट ओपन होताना पाहतोय. प्रफुल आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर प्रणील दाखल झाले. गोलंदाजीची धुरा साध्याच्या घडीला आपण समीर यांच्या खांद्यावरती पाहतोय. प्रफुलच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर 3 धावा आल्यात आणि आता मात्र राऊंड विकेटनं पुनश्च एकदा प्रणीलसाठीचा हा बॉल. यावेळेस मात्र पॅचची केअर घेतल्या त्यानंतर मात्र बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये ट्रॅव्हल होतो. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतीये. मी मगाशी देखील टॉस बॉक्समध्ये म्हटलं की ज्यावेळी देवगड चॅम्पियन ट्रॉफीची चर्चा केली जाते, टॉप 4 मध्ये सेमीफायनलिस्ट कुठले संघ असतील, अनेकांचं प्रेडिक्शन असतं की हे 2 संघ आपल्याला जरूर सुपर 4 मध्ये पाहायला मिळतील, कारण अनेक वर्षांचा अनुभव, सातत्यानं चांगलं क्रिकेट, चांगले खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे फ्रेंड्स क्लब पडेल आणि TCC बापर्डे यांच्या माध्यमातली ही लढत एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल फटका फसलाय. सागर बॉल खाली आले, मात्र बॉलला जज करता आला नाहीये. झेलबादची संधी जरूर निर्माण झाली, मात्र बॉल धरणीला दान होतोय. फेकी देखील खराब, कलेक्शन चांगलं होत नाहीये आणि या बॉलवरती देखील पनिश केलं जात आहे आणि जिथे 2 धावा होते त्याचं रूपांतर बघता बघता तिसऱ्यामध्ये झालंय. तिहेरी धावा पूर्ण केल्या जात आहेत. तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3-1-3 अशी धावसंख्या पहिल्या 3 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतीये. पुनश्च एकदा समीर मार्गस्थ होत आहेत राईट ओव्हर द विकेटनं. यावेळेचा बॉल पुनश्च एकदा इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल निघून जाईल. 2 बाउन्स, सीमा रेषा पार. आला या इनिंगचा पहिला चौकार बॅटर प्रणीलच्या बॅटमधून. चांगली सुरुवात केली आहे. इनफिल्डचं जे कडं होतं त्याला मात्र भेदलंय. अगदी बॉलला उंची तेवढीशी खास नव्हती, मात्र बॉल सीमारेषा पार जरूर या बॉलवरनी पाहायला मिळालाय. 4 धावांशी धावफलक वेगानं पुढे सरकलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. 11 धावा ऑनबोर्ड जमा आहेत. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकलाय. व्हेरिएशन दाखवलाय, बोटांमधली जादू दाखवली आहे. इनफिल्डच्या आतमध्ये सागर वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीनं धावफलक वधारलं जात आहे, जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 12 या आकड्यावरती. डझनभर धावा पूर्ण झाल्या आहेत. 12 धावा. शेवटचा बॉल पुनश्च एकदा राईट ओव्हर द विकेटनं समीर मार्गस्थ होत आहेत. समोर प्रणीत आहेत. यावेळेचा बॉल पुनश्च एकदा इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अजून एक दर्जेदार प्रणीतच्या बॅट मधून तडाखा. या ओव्हर मधला दुसरा चौकार आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना फ्रेंड्स क्लब पडेल संघाने यावेळेस मात्र धावा जमा केल्या, त्या म्हणजेच 16 धावा. अगदी फ्रेंड्स क्लब पडेल संघाची आपण ज्यावेळी चर्चा करतो सातत्यानं काही नावं आपण अगदी पहिल्या पर्वापासून या ठिकाणी पाहतोय. सूरज जेमले असतील, अतुल मास्ते असतील, त्यानंतर रोहित असेल, अशी ही जी तिकडी आहे ती आज मात्र या मैदानावरती अनुपस्थित आहे. त्यामुळे आता मात्र जबाबदारी येऊन ठेपल्या प्रफुल आणि प्रणील यांच्या खांद्यावरती आणि चांगली सुरुवात दोघांनी आपल्या संघाला करून दिली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन्स कंप्लीट झाले आहेत.
सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती गौरव दाखल होत आहेत. क्रमांक दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. आता मात्र पॉवर प्लेचं देखील बंधन नसेल. अगदी पॉवर प्ले तुटलंय त्यामुळे नक्कीच खेळाडू आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगला एक खेळाडू डीप मध्ये पाहतोय. त्यानंतर डीप मिड विकेटला आपण निखिल वेद्रुक याला आपण पाहतोय. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू डीप मध्ये आहे. यावेळेचा बॉल कमी गतीनं टाकलाय. पंचांकडे अपील केलं जात आहे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. सावंत सर त्या ठिकाणी कुठलाही निर्णयाचा दबावामध्ये नाही आहेत आणि या बॉलवरती आपल्याला पाहिलं तर एक रन्स पाहायला मिळतोय. एक रन्स पाहायला मिळतोय. एका सिंगलच्या मदतीनं 17 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गौरव समोर प्रफुल आहे. कमी गतीने टाकलाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पंच केलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला जिथे मात्र खेळाडू आहे आणि या बॉलवरती देखील वेगानं 2 धावा कंप्लीट करण्यात आली आहेत. प्रफुल चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी करतोय. आकर्षक आणि कलात्मक फटके आतापर्यंत त्यांनी खेळून काढली आहेत. अगदी मैदानी फटके मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय आणि ती निशाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. हा बॉल मात्र जाऊ दिला. अनुमान आधीच बांधलंय की हा बॉल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतायत कळवतात की यस इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा होतीये. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावसंख्या देखील वेगानं पुढे सरकली जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. हा बॉल देखील पुन्हा फेकावा लागणार आहे. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलगचे 2 बॉल वाईड पद्धतीचे पाहिले. सुरुवातीचे 2 बॉल गौरवनं चांगल्या पद्धतीने रिलीज केले होते मात्र तदनंतर काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण इथे मात्र गमावलंय आणि 2 धावा एक्स्ट्रा वाईडच्या सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. चला यानंतर लगेचच मेन रोड गिरिये आणि त्यांच्या विपक्षात श्रीदेव फटोबा क्रिकेट संघ वाडा. दुसऱ्या फेरीचा हा सामना असेल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आता आपल्याला प्रत्येक संघाला थोडासा कमी वेळामध्ये सामने कंप्लीट करावे लागणार आहेत. मेन रोड गिरिये विपक्षात श्रीदेव फटोबा क्रिकेट संघ वाडा. चला हरेश जाधव अँड कंपनी टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचंय. 3 ओव्हरची ही मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. त्याच्या अनुसरून स्ट्रॅटर्जी नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. पॉवर प्ले देखील तुम्हाला मिळणार नाहीये याची देखील तुम्हाला नोंद घ्यावी लागेल. चला टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. सांघिक तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि टीसीसी बापर्डेचा वंडर बॉय निक वेद्रुक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल चांगला बॅटिंग साठी देखील ओळखला जातोय मात्र आता बॉलिंग चांगल्या पद्धतीने करावी लागणार आहे कारण धावा विचार केला तर 14च्या सरासरीनं 28 जमा झाल्यात. ओहो हो क्या बात आहे. सुपर पीस ऑफ बॉलिंग. व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती यावेळेस मात्र थांबवलंय बॅटर प्रफुलला. भन्नाट वेगाने हा बॉल रिलीज केला आणि याच गोलंदाजीची गरज बापर्डे संघाला देखील असणार आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता मात्र प्रफुलला देखील कंबर कसावी लागेल. फुलटॉस चांगलं कनेक्शन होत नाहीये. गौरव बॉल वरती येतोय. धावबाची संधी. थोडासा बॉल लेट आलाय त्यामुळे कदाचित प्रफुलला जीवदान मिळतंय. जर एखादा दुसरा सेकंद जर प्रफुल लेट झाला असता तर कदाचित सरळ त्याला मैदानाच्या बाहेर देखील परतावं लागलं असतं. खूप सारा फॅन फॉलोविंग फ्रेंड्स क्लब पडेल संघाचा देखील आहे. चाहते खूप सारे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मॅच साठी आतुर असतात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा प्रणीतनं उडवलाय. टायमिंग 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 बेमिसाल. जितक्या वेगानं बॉल आला तितक्या वेगानं त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. हा येतोय या इनिंगचा पहिला षटकार. प्रणीलच्या बॅट म्हणून आपण षटकार पाहायला मिळाला. त्यांनी या षटकारानशी धावफलक देखील आता वेगानं वाढायला सुरुवात झाली आहे. 35 धावा ऑनबोर्ड जमा आहेत. 35 धावा ऑनबोर्ड जमा आहेत आणि आता पुन्हा एकदा निखिल ओव्हर द विकेट न समोर प्रणीलसाठी.
यावेळेचा बॉल पुनश्च एकदा वेगाने स्वार झालाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. ओ हो हो, ताळमेळ चुकलाय मात्र बॉल चुकला नाहीये. विकेटचं पतन. चला, खेळाडू जखमी असतील तर कृपया पाणी मैदानाच्या आतमध्ये पोच करायचंय. कॉलिंगचा अभाव मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये ॲज अ फिल्डिंग म्हणून तुम्हाला ह्या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं असणार आहे, कारण आपल्याला दुखापती विरहित खेळ करायचा यावेळी मात्र गरज असणार आहे. चांगली बॅटिंग यावेळेस मात्र आपल्याला प्रणीलची पाहायला मिळाली. चांगलं बॅटिंग, त्याची सुरुवात देखील चांगल्या पद्धतीने राहिली. वेगानं धावा वाढवण्याच्या प्रयत्नात इथे मात्र तो बाद झालाय आणि तत्पूर्वी मात्र आपल्या संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म त्यानं सेट करून दिलाय. यानंतरच्या दुसऱ्या फेरीचा सामना जो मात्र मेन रोड गिरी आहे त्यांच्या विपक्षात श्रीदेव पटोबा क्रिकेट संघ वाडा, ज्या संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 3 ओव्हरची ती मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद दाखल झालेत. नवा बॅटर हर्षद दाखल झाले आहेत. व्हेरी फर्स्ट बॉलचा सामना करतील. फुलटॉस यावेळेस मात्र वळवलाय ऑन साइडला. खेळाडू डीप मध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीने बॉलला देखील फील्ड करण्यात आला. 1 रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न. हो हो, अजून एक जीवदान मिळतंय प्रफुल याला. कदाचित हे देखील कलेक्शन चांगलं झालं असतं तर वेल साइड बॅटर प्रफुलला देखील परतावं लागलं असतं. मात्र दोन्ही फलंदाज आपल्या सुरक्षित क्रीजमध्ये आपण पाहतोय. अजून एक तिसरी धाव, अजून एक तिहेरी धावा कंप्लीट करण्यात येत आहेत. धावांचा विचार केला तर 38 धावा कंप्लीट करण्यात आलाय आणि एका संघाला एक रिव्ह्यू आहे आणि नो साठी हा रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या संघानं रेफर करण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या संघानं यावेळेस मात्र नो बॉल साठी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. थोड्याच वेळात हायकोर्टचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चला, सॉफ्ट सिग्नल आलाय. हा बॉल नो आहे, नो बॉल आहे, त्यामुळे या बॉलवरती फ्री देखील पाहायला मिळेल. चांगलं परीक्षण आणि पंचाच्या माध्यमातून आणि ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला टेलिकास्ट पद्धतीनं पाहायला मिळतंय. थेट प्रक्षेपण जे मात्र जगभरामध्ये लाईव्ह आपण स्वरूपात पाहतोय. अगदी या बॉलची आपण हाईट पाहिली तर कमरेच्या जास्त उंच हा बॉल त्या ठिकाणी रिलीज होताना पाहिला आहे, त्यामुळे हा बॉल नो असेल. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीटचा बॉल प्रफुल्लनं उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 रन्स कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न, धावबाची संधी, कारण खेळाडू धावबाच्या स्वरूपात बाद होऊ शकतो हे बॅटरला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. ज्यावेळी फ्रीटचा बॉल तुम्ही त्याला स्टंप आउट करू शकत नाहीये, कॅच आउट करू शकत नाहीये, मात्र त्याला तुम्ही रनआउट करण्याची संधी जरूर तुम्ही घेऊ शकताय. 1 रन्स या बॉलवरती आपण पाहिली आहे. शेवटचा बॉल आणि या बॉलवरती देखील कार्पेटच्या सहाय्यानं बॉलला खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, समीर वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतायत. पहिलीचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकीच्या एंडकडे प्रफुल्लला 2 संधी ऑलरेडी मिळाली आहेत, मात्र आता त्याला परतावं लागतंय. विकेटचं पतन, अजून एक बडी बाद. प्रफुल्ल याला या शेवटच्या बॉलवरती धावबाद करण्यामध्ये यश आलंय. टीसीसी बापर्डे संघाला 41 धावा ऑनबोर्ड जमा झाली आहेत आणि प्रफुल्लला या शेवटच्या बॉलवरती रनआउट होण्याची देखील गरज होती का हे देखील चित्र मैदानाच्या आतमध्ये तयार झालंय, कारण वेल सेट बॅटर आहे. चांगल्या पद्धतीनं बॉल बॅटवरती कनेक्ट होत आहेत आणि कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नात तो मात्र बाद झालाय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमेय दाखल झालेत. अमेय देखील चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं धावा जमा केल्या जातील याच्याकडे देखील फ्रेंड्स पडेल
लक्ष ठेवून आहे. तर दुसरीकडे आपण विचार केला तर TCC बापर्डे 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर करण्यात येतील, यात मात्र कुठलीही शंका नसेल. कारण दुसरीकडे आपण विचार केला तर सागर सोमले आहेत, नील वेगद्रुक आहेत, समीर आहेत, नामवंत खेळाडू त्यांच्याकडे देखील आहेत. जावेदचा बॉल, पहिलाच बॉल हर्षदनं, आणि हर्षदने वळवलाय बॉल फाईन लेगच्या डोक्यावरून, आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. अगदी पहिलाच बॉल अक्षरीनं थोडासा बाउन्स पद्धतीनं बॉलला रिलीज करण्याचा प्रयत्न केला, अगदी थोडासा मागे टप्पा ठेवला, आणि आपण फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्र पाहिलं तर पूर्णपणे मोकळा आहे, आणि त्याचा फायदा मात्र यावेळेस मात्र हर्षदने उचललाय. 6 धावा या पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते. हर्षद ऑन स्ट्राईक आहेत. यावेळेचा बॉल यावेळेस मात्र भन्नाट वेगानं बॉलला रिलीज केलाय, अगदी 2 पायांच्या मधून बॉल पास ऑन झालाय, अगदी स्टम्पचा वेध होता होता राहिलाय. चांगला बॉल रिलीज करण्यात चांगलं कमबॅक केलंय अक्षयनं. पहिला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा, हा बॉल अगदी खोलवर पद्धतीनं बॉलला रिलीज केलाय. ही चांगली लाईन लेन त्याला शेवटपर्यंत पकडून ठेवावी लागेल. हा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं आहे, आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एका विकेटचं पतन. बॅटर हर्षद बॅक टू दी डगआउट. पहिला बॉल फक्त आपण विचार केला थोडासा चुकीच्या लाईन लेन वरती रिलीज झाला. उर्वरित 2 बॉल काय भन्नाट वेगानं रिलीज केलेत. याआधीचा बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. धावांचा विचार केला तर 47 धावा ऑनबोर्ड जमा आहेत, आणि सध्याच्या घडीला नवा बॅटर प्रसाद दाखल होत आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलवरती किती धावा केल्या जातील. TCC बापर्डे संघाकडून पडेल संघाला 50च्या आतमध्ये रोखता येईल का, हा देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण 50च्या आतमध्ये जर धावा रोखल्या तर मात्र मी म्हणेन चांगलं कमबॅक बापर्डे संघाकडून देखील करण्यात येईल, कारण त्यांच्याकडे देखील बॅटिंगची स्ट्रेंथ खोलवरती आहे. शेवटचे 3 बॉल पुन्हा एकदा अक्षय मार्गस्थ होतील राईटमोर द विकेटनं. नवा बॅटर सो मात्र फ्रेंड्स पडेल संघाकडून आपण क्रमांक 5 वरती पाहतोय. मिस्टर प्रसाद बॅटिंग एंडला तयार झालेत. हा बॉल देखील चांगल्या पद्धतीनं आहे खोलवर टप्प्याचा, त्याला मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढला. या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळाली आहे. निखिल अगदी वेगानं चेंडू पर्यंत पोहोचलेत. 1 रन्स या बॉलवरती देखील आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल, आणि आता अमेय याच्याकडे स्ट्राईक असेल. अमेय वैयक्तिक पहिल्याच बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. संधी मिळाली नाहीये, अगदी 3ऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आलाय, मात्र संधीच्या शोधात. हा बॉल कदाचित पुन्हा फेकावा लागेल, कारण पंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत की हो हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन धावसंख्येच्या एकूण खात्यामध्ये जमा झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर फ्रेंड्स क्लब पडेल संघानं जबरदस्त पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. एकेरीचं रूपांतर दुहेरी, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये कशा पद्धतीनं करण्यात यावं याचं मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यानं चांगलं प्रात्यक्षिक दाखवलंय. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अजून एक टॉपेज, आणि यष्टांच्या मागे अजून एक दर्जेदार झेल कंप्लीट होतोय. बॅटर अमेय पॅवेलियनच्या दिशेने परततायत. अनेक मान्यवर मंडळी आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक महिला भगिनी देखील आज सकाळ सत्रापासून या स्पर्धेचा एक भाग म्हणून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एकोणपन्नास धावा ऑनबोर्ड जमा आहेत, आणि शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. 49ला 4 अशी आपण सध्या स्कोअरबोर्ड पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना फ्रेंड्स क्लब पडेल टॉस जिंकला. TCC बापर्डे संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवातीच्या 2 ओव्हर थोड्याशा महागड्या जरूर ठरल्यात. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा निघाल्यात. तदनंतर मात्र निखिल आणि आता आपण अक्षय यांनी चांगला कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलंय. शेवटचा बॉल अक्षय मार्गस्थ होत आहेत. समोर आपण पाहिलं तर प्रशांत दाखल झालेत. शेवटचा बॉल भन्नाट वेगाने रिलीज केलाय, आणि शेवटचा बॉल आलाय डॉट, आणि आता टार्गेट देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रॉपर तंतोतंत सेट झालंय.
ओव्हर 4 धावा करायच्या, त्यामध्ये तब्बल 49 धावा प्रथम बॅटिंग करत असताना पडेल संघानं जमा केल्यात आणि 50चं टार्गेट आपल्याला TCC बापर्डे संघाकडून पूर्ण होताना पाहायला मिळेल का, हे देखील आपण दुसऱ्या इनिंगमध्ये पाहणार आहोत. चला लगेचच दुसऱ्या इनिंगच्या खेळाला देखील कमी वेळामध्ये सुरुवात करायची आहे. जशी दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल करणार आहोत, कारण आज दिवसभरामध्ये आपल्याला अनेक मराठी, हिंदी, मालवणी अशा विविध भाषांमध्ये समालोचन ऐकण्याची संधी देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं मिळणार आहे. आणि आपण आता दुसऱ्या इनिंगमध्ये पुनश्च एकदा टेंबोली गावचा गोड आणि बुलंद आवाज प्रणय टेंबुलकर सर यांना आपण दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद विशाल. चालू असलेला सामना TCC बापर्डे वर्सेस फ्रेंड्स क्लब पडेल. फ्रेंड्स क्लब पडेलने प्रथमतः फलंदाजी करताना 49 धावा या ठिकाणी जमवल्या आहेत. जिंकण्यासाठी 50 धावांचं थोडंसं कठीण आव्हान असेल या ठिकाणी ठेवलं आहे. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी आव्हानाला सामोरे जात आहेत. TCC बापर्डे संघामध्ये देखील क्षमता आहे. सागरसारखा एक खंबा फलंदाज या ठिकाणी आहे. आणि TCC बापर्डे संघ पाहिला तर म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा कुठेतरी स्ट्रगल करत होता, परंतु नंतर मग पुन्हा या ठिकाणी उसळी घेतली, वरती आला, चांगलं क्रिकेट खेळलं आणि आता मात्र आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अंधेरी नगरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज कशाप्रकारे या ठिकाणी क्रिकेट खेळतात पाहायचं आहे. टोटल 50 धावांचा या ठिकाणी कंपल्सरी चेस असेल. 50 धावा या ठिकाणी धावपलकावरती लावलेल्या आहेत. त्याला सामोरं जाताना TCC बापर्डे संघ कशाप्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतो कसं पाहायचं आहे. चला जोडी पटापट पाठवा. समीर, आपल्या टीमला विनंती असेल की आपण पटापट या ठिकाणी आपली सलामीची जोडी या ठिकाणी पाठवायची आहे, कारण उन्हामध्ये दोन्ही पंच आणि 11 खेळाडू या ठिकाणी तापत आहेत आणि उन्हाचा जो प्रभाव आहे तो कमीत कमी आज 46 टेम्परेचर या ठिकाणी आज पाहायला मिळते. आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आपल्याला एक सर्क्युलर देखील आलं होतं की उन्हामध्ये आपण जर फिरत असाल तर आपण पाण्याचा वापर या ठिकाणी जास्त करा, पाणी जास्त प्या, जेणेकरून उष्माघाताचा आपल्याला त्रास होणार नाही. आणि आमची देखील आमच्या देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण पाण्याचा वापर जास्त करा आणि जर शक्य असेल तर निंबू पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडर आपण किंवा ग्लुकॉन डी याचा आपण वापर जास्त करा आणि बॉडीला डिहायड्रेट ठेवा. चला सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. समीर आणखीन निखिल. समीर आणि निखिल जर पाहायला गेलात तर दोघेही एक तडाखेबाज फलंदाज आहेत. समीर ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी नेहमीच पार पडत असतो आणि निखिल पाहायला गेलात तर एक जबरदस्त बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण निखिलची बॅटिंग आम्ही देखील पाहिली आहे, चंदनसरच्या मैदानावरती पाहिली आहे. अगदी जबरदस्त फलंदाजी करताना निखिलला आपण नेहमीच पाहतोय, परंतु आज या ठिकाणी करावं लागेल. आज या ठिकाणी आपल्या संघासाठी विजयाच्या उंबरट्यावर नेऊन ठेवायचं असेल तर मित्रांनो सुरुवातीपासूनच पटकेबाजी करावी लागेल. चालू असलेला सामना TCC बापर्डे वर्सेस फ्रेंड्स क्लब पडेल. फ्रेंड्स क्लब पडेलमध्ये पाहायला गेलात तर आज बरेचसे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत, कारण काहीतरी बरेच लग्न सीझन चालू आहे, एंगेजमेंट आहेत बऱ्याचशा, त्याच्यामुळे बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी व्यस्त आहेत. आणखीन अशामुळे कधी कधी सगळ्याच खेळाडूंना या ठिकाणी मैदानावर उपस्थित राहता येत नाहीत, परंतु आपल्या गावाच्या आणि आपल्या टीमच्या नावासाठी या ठिकाणी प्रत्येक खेळाडू हा मैदानामध्ये उतरत असतो.
आपल्या गावाची जर्सी परिधान केल्यानंतर मी या स्पर्धेमध्ये का खेळतोय, मी माझ्या गावाचं नेतृत्व का करतोय, ते मात्र प्रत्येक खेळाडू दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येक देवाच्या नावाने, प्रत्येक देवीच्या नावाने या ठिकाणी संघ या ठिकाणी उतरत असतो. जसा पाहायला गेलात तर फटोबा संघ किंवा TCC, म्हणजे TCC पाहायला गेलात तर ठिकाणदार क्रिकेट संघ बापर्डेच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेट संघ पाहायला मिळतो. तसेच प्रत्येक देवाच्या नावाने या ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं. देवाच्या नावावरती क्रिकेट खेळलं जातं, देवीच्या नावावरती क्रिकेट खेळलं जातं. त्याच्यामुळे मित्रांनो क्रिकेट खेळत असताना आणि खरंच प्रामाणिकपणे क्रिकेट खेळलं जातं. चला पहिला चेंडू स्ट्राईकला आहे. पहिल्या चेंडूवरती धडाकेबाज फटका सजवला आणि तो पण आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, खणखणीत षटकार. मित्रांनो मी सांगितलं होतं की हा खेळाडू जबरदस्त आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि TCC बापर्डे संघाला खरंच आज दाखवून देतोय की मी का ओपनिंग आलो आहे. मी समीरच्या बरोबरीने काय या ठिकाणी स्ट्राईक घेतली. समीरला सांगितलं की थांब तू, मी स्ट्राईक घेतो आणि पहिल्याच चेंडूवरती ऑन साईडच्या दिशेने खणखणीत षटकार. आता मात्र बॉलिंग मार्कवरती बॉलर आहे हर्षदला थोडंसं दडपण नक्कीच असणार, कारण पहिल्या चेंडूवरती प्रहार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र स्विच हिट केलाय आणि मात्र या ठिकाणी संधी होती, त्या संधीचं सोनं करू शकले नाहीत. परंतु थोडासा बॅट्समन कुठेतरी खुश असेल, कारण चेंडू या ठिकाणी जीवनदान मिळतंय. आणि मित्रांनो कोणाची कॅच सोडलात ते बघा. आपण कॅच सोडली की आपण मॅच सोडली आहे, कारण मित्रांनो कॅच विन मॅच असं नेहमीच म्हटलं जातं. आणि बऱ्याचदा पाहायला गेलं ना तर या कडाक्याच्या उन्हामध्ये थोडंसं कुठेतरी कॅच घेण्यामध्ये थोडीशी दिक्कत होते. परंतु मित्रांनो कॅच सोडू नका. या मॅचमध्ये जर कॅच पकडला तर मित्रांनो तुम्हाला विजयापासून कोण रोखू शकत नाही आहेत. आणि मित्रांनो जे प्रयत्न आहेत, प्रयत्न चांगले होते, परंतु कॅच मात्र जमलेला जाणवतोय. आता मात्र स्ट्राईकवरती आहे समीर. आमच्या डाव्या बाजूला पाहिला गेला तर फ्रेंड्स क्लब पडेलचे ज्यांनी संघ चालवला आतापर्यंत, माझ्या गावाचा संघ या स्पर्धेमध्ये पाहिजेच म्हणजे पाहिजे, असेच आमचे दिनेशजी हेमले आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईड दिशेने पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू, आत्ता मात्र या ठिकाणी समीर थोडासा बीट होतोय आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय बॉलर. संघाची धावसंख्या 7, 3 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी विजयी 50 धावांचा पाठलाग करतोय TCC बापर्डे संघ. आणि तितकाच जबरदस्त संघ देखील आहे फ्रेंड्स क्लब पडेल. पुन्हा एकदा, आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईड दिशेने खेळण्याचा प्रयत्न समीर यांचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संबंधच आला नाहीये. बॅट आणि बॉलचा संबंध न येता मित्रांनो चेंडू या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आता मात्र बॉलर कमबॅक करतोय आणि दिनेश हेमले खरंच यांचा जीव कुठेतरी भांड्यात पडला असेल, कारण 2 चेंडू वारंवार निर्धाव आले आहेत. कारण दिनेश यांना पाहिलात ना तर नेहमीच सपोर्टिव्ह सिस्टममध्ये असतात. पुढचा चेंडू असेल समीर याला. पुन्हा एकदा थोडासा परफ्यूम प्रकारचा डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. नाकाचा वेध घेऊन गेलेला डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि समीर या ठिकाणी कुठेतरी आत्मविश्वास गमावलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु समीर देखील चांगला फलंदाज आहे. समीरने देखील भरपूर क्रिकेट खेळलंय. समीरने देखील चांगलं क्रिकेट म्हणजे पाहायला गेलं तर एरोलीच्या ठिकाणी देखील समीर चांगलं क्रिकेट खेळतो. आपण रीलच्या माध्यमातून पाहिलं देखील असाल, परंतु आज रीलचा काही एक उपयोग नाही. आज तुला करून दाखवावं लागेल, आज तुला सिद्ध व्हावं लागेल. पुन्हा एकदा मात्र आता बॅटची एज घेतोय आणि मात्र समीरची एक स्ट्रगल करणारी खेळी मात्र या ठिकाणी संपते. पहिला धक्का बसतोय पदरा, हा पहिला हादरा बसतोय. धावसंख्या होते 7 धावा. 7 धावा निघाल्यात त्या फक्त निखिल याच्या बॅटमधून. नंतर बॉलरने कमबॅक केलाय आणि एक पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता मात्र समीरची जागा घेण्यासाठी जातोय सागर. सागरने देवगड क्रिकेटमधील एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला दाखवलं आहे. सागरने बऱ्याचदा आपल्या संघाला तारणहार म्हणून या ठिकाणी काम केलंय. आज कशा प्रकारे सागर आपल्या संघासाठी तारणहार बनतोय, काय बनतोय ते आता पाहावं लागेल. येणारा काळच सांगेल की सागर कशा प्रकारे आपल्या संघाला या ठिकाणी वाचवतोय, कशा प्रकारे आपल्या संघाला तारतोय.
आता मात्र बॉलिंग मार्कवरती आहे प्रनिल. प्रनिल या नावाने देखील देवगड तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला होता. म्हणजे तो प्रनिल म्हणजे देवगडचा यंग स्टारचा प्रनिल मेस्त्री, ज्या प्रनिल मेस्त्रीने देवगड तालुक्यातील क्रिकेटला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आणि त्याच नावाचा गोलंदाज आज फ्रेंड्स क्लब पडेलमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आहे निखिल, वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे निखिल एकदा नॉन स्ट्राईकला गेला, त्याच्यानंतर 4 बॉल या ठिकाणी डॉट निघाले. आणि त्या 4 बॉल डॉट निघाल्यानंतर आता मात्र कशा प्रकारे थोडंसं दडपण नक्कीच असेल, कारण 18 चेंडू आणि आता मात्र हा पिच प्रकारचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी बॅटवरती प्रॉपर आलेला नाही. आणि आता मात्र एक जबरदस्त धक्का बसतोय, मोठा गळा मासा या ठिकाणी गळाला लागतोय. निखिल मात्र माघारी परततोय. आता मात्र समीकरण बदलतंय, आता मात्र बरीचशी गणित बदलत आहेत. 17 चेंडू आणि 46 धावा, 43 धावा, सॉरी 17 चेंडू आणि 43 धावा. थोडंसं कठीण आव्हान असेल, परंतु मित्रांनो षटकार चौकार जर बसले तर अजिबात कठीण नाही. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला जरा देखील महत्त्व नाही आहे. जर क्रिकेटच्या खेळामध्ये आपण चांगली फलंदाजी केलात, आपण जर सेन्सिबल क्रिकेट खेळलात, तर मित्रांनो आपण विजय संपादन करू शकता. आज आहे अक्षय तृतीया आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. आणि आता बॉल बॅटिंग मार्कवरती जातोय अक्षय. कदाचित त्याचा जन्म देखील याच काळातला असावा, त्यासाठी त्याचं नाव अक्षय ठेवलं आहे. त्याला क्षय नाही असा अक्षय. आता मात्र धावांचा या ठिकाणी अक्षय करावा लागेल, धावांचा या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. आणि जाणला देखील जातोय, शरीरयष्टी आपण पाहिलात तर जबरदस्त आहे. पहिल्याच हापिश प्रकार चेंडूवरती एक मोरा लागलाय. आता मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त ऑन साईड दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बॅट्स आणि बॉलचा काही संबंध येत नाहीये. आणि बघा फ्रेंड्स कप पडेल, माझ्या संघामध्ये जरी मोठे खेळाडू नसतील ना, तरी आम्ही करून दाखवू. ज्युनियर खेळाडू या ठिकाणी आम्ही करून दाखवू आणि आपल्या गावाच्या क्रिकेटला मोठं करू. कमबॅक करतोय बघा, ऑफ चेंडू पडल्यानंतर बाहेर दिशेने टर्न घेतोय आणि मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. आणि जेव्हा जेव्हा मला चान्स मिळेल, आम्हाला चान्स मिळेल, तेव्हा आम्ही नक्कीच आमच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट करून दाखवू. आज खरंच कुठून तरी अतुल माशिये असेल किंवा सूरज हेंबले असेल, दोघे जण पाहत असतील आपल्या संघाला, कारण दोन्ही संघाच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी एक जबरदस्त पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे पंच अजित या ठिकाणी दोन्ही समांतर करून व्हाईटचा इशारा देत आहेत. आणि भरपूर वेळानंतर या ठिकाणी एक धाव या ठिकाणी भर होते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 8. 7 धावा केल्या होत्या निखिलने, त्यानंतर 8वी धाव व्हाईटच्या स्वरूपात मिळते. नॉन स्ट्राईकवरती आहे सागर सोमले. पुन्हा एकदा आता मात्र फुलटॉस घेऊ चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो देखील चेंडू बॅटला स्पर्श न करता या ठिकाणी पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. आणि व्हाईटच्या धावेने संघाची धावसंख्या होते 8 धावा, 9 धावा. सागर सोमलेला स्ट्राईक घ्यावी लागेल, सागर सोमलेला स्ट्राईकवरती जाऊन मॅच स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. बापर्डे संघ आज पूर्णपणे टीव्ही वरती तुम्हाला पाहतोय. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय, तितकीच जबरदस्त फेकी देखील पाहायला मिळते. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 10 धावा. आता मात्र भरपूर वेळानंतर सागर सोमले स्ट्राईकवरती आहे. जेव्हा जेव्हा बापर्डेचं क्रिकेट असेल किंवा पडेल संघाचं क्रिकेट असेल, जेव्हा जेव्हा देवगड तालुक्यातील मॅच जेव्हा असतात, तेव्हा गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्या अँड्रॉइड सिस्टमवरती या ठिकाणी मॅच लावून बसलेला असतो. आता मात्र सागर पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उडवलंय आणि हेलिकॉप्टर लँडिंग होतंय आउट ऑफ पार्क. आणि या 6 धावेने षटका संघाची धावसंख्या होते 16 धावा. आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता रिप्ले किती जबरदस्त या ठिकाणी कॅमेरा वर्क. सुमित राऊत यांच्या माध्यमातून आपण कॅमेरावर पाहू शकता, जबरदस्त पाहायला मिळतंय. आणि सागरला आज करावं लागेल, सागरला आज या ठिकाणी मॅच खांद्यावर घ्यावी लागेल. एक षटकार मारून थांबायचं नाहीये, कारण मॅचला कमीत कमी तुम्हाला एक 4 ते 5 या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 50 धावेला
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 50 या धावेला पाठलाग करावा लागेल. मित्रांनो, पाठलाग देखील करताना म्हणजे चेसिंग काय प्रकार असतो? चेसिंगला जसं आपण हवेच्या विरुद्ध दिशेने जेव्हा शॉट मारतो तोच प्रकार म्हणजे चेसिंग असतो. पाण्याच्या विरुद्ध दिशेने आपण चालतो तेव्हा किती आपल्याला या ठिकाणी त्रास होतो. पुन्हा एकदा अपेच प्रकारचा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता. सागरच्या बॅटमधून या ठिकाणी मिस टाईम होतोय, परंतु 2 धावा या ठिकाणी सागर नक्कीच घेतोय आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते 18 धावा. 12 चेंडू आणि 32 धावा. त्या ठिकाणी कवळाई टेंबोली संघाचं या ठिकाणी आगमन होतंय. आमच्या देवगड चॅम्पियन ट्रॉफीतर्फे कवळाई संघाचं देखील हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू आणि 32 धावा. 32 धावा, 12 चेंडू. कशा प्रकारे क्रिकेट घडतंय, काय घडतंय, कशा प्रकारे घडतंय, सगळं तुम्हाला यानंतर सांगणार आहे. स्ट्राईकला आहे अक्षय, ज्या अक्षयच्या माध्यमातून आतापर्यंत एकही फटका आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयच्या माध्यमातून 1 धावा फक्त पाहायला मिळाली आहे. आता मात्र अक्षयला जे मगाशी जे चुका केल्या होत्या त्या मात्र आता सुधाराव्या लागतील आणि डायरेक्ट गिअर 5व्या गिअरवर गाडी चालवावी लागेल, कारण 12 चेंडू आणि 32 धावा, 16 धावांची सरासरी या ठिकाणी आपल्याला कायम ठेवावी लागेल. बॉलिंग मार्कवरती आहे अमेय. एक सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. बॉल जातोय ऑफ स्टिकच्या बाहेरच्या जसा वाईटचा इशारा पंचांचा येतोय. मित्रांनो, अशा प्रकारच्या जर अवांतर आपण धावा दिल्यात तर मित्रांनो 12 चेंडू 32 धावांचं जे आव्हान आहे पुन्हा एकदा जबरदस्त खोदून काढला. आता मात्र नक्कीच त्याने गेअर बदललाय. मगापासून कुठेतरी बॅटिंग करताना चाचपडत होता, आता मात्र ऑन साईडच्या दिशेने षटकार. 25 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 25 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू 32 धावा आपण करत होतो आतापर्यंत. जबरदस्त एक वाईट पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला. आता मात्र जिंकण्यासाठी पाहिजे आहेत त्या 11 चेंडू आणि 25 धावा. आता मात्र समीकरण या ठिकाणी बदलतंय. समीकरण वारंवार नक्कीच बदलणार आहे, परंतु ते समीकरण कोणाच्या बाजूने बदलते ते मात्र महत्त्वाचं आहे. आता मात्र जे समीकरण आहे ते दोघांच्या बाजूने आहे. जर एखादा चेंडू डॉट निघाला किंवा एखादा षटकार निघाला तरी मॅच पूर्णपणे पलटू शकते. कमबॅक करावं लागेल बॅट्समनला देखील आणि बॉलरला देखील. बॅट्समनची हाईट पाहिली तर एक जबरदस्त बॉलिंगचा नजाराच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा हापीज प्रकारचा चेंडू आणि मात्र या ठिकाणी इझी मारलाय तो, मात्र पत्र्यांचा वेध घेतो आणि बॉल जातोय षटकाराच्या दिशेने. 6 धावा. संघाची धावसंख्या होते 31 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी पाहिजेत त्या फक्त 19 धावा. दहा चेंडू आणि 19 धावा. आता जर टीममध्ये जर खरंच एक अनुभवी प्लेअर असते, म्हणजे टीममध्ये जर सूरज हेमले किंवा अतुल माशी असते तर नक्कीच या ठिकाणी कान भरणी या ठिकाणी नक्कीच झाली असती आणि कशा प्रकारची गोलंदाजी करावी हे देखील सांगण्यात आलं असतं. परंतु थोडासा अनुभव या ठिकाणी कमी पाहायला मिळतोय. कीपर या ठिकाणी क्लोज येतोय आता, कारण क्लोज यावंच लागेल. का माहिती आहे, जर कीपर क्लोज आला त्याच्यानंतर बॉलरला जी ॲडव्हान्टेज मिळते बॉलिंग टाकायची ती मात्र कशा प्रकारे मिळते ती पाहायला लागेल. आता मात्र खरंच कीपर क्लोज आल्यानंतर या ठिकाणी एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. एक तेरी तो एक मेरी असं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक डॉट चेंडू आपल्या बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अमेयच्या आतापर्यंत 3 चेंडू मार्गस्थ झाल्यात. 3 चेंडू शिल्लक असतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा हापीज प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी पूल केलंय, पॉवरफुल देखील केलंय आणि 6 धावा येतात आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 37. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असेल माझ्या मते. 13 धावा. 8 चेंडू आणि 13 धावा. बघा समीकरण मगापासून मी सांगत होतो की समीकरण आहे दोन्ही संघाच्या बाजूने, परंतु आता बॅटिंग पाहता समीकरण TCC बापर्डेच्या संघाने या ठिकाणी झुकतंय. आणि खरंच मित्रांनो पाहायला गेलात तर बापर्डेचा पूर्ण गाव आपल्या संघाला आज या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये पाहत असेल.
पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा हाफिज प्रकारचा चेंडू, परंतु उडालाय कारंजा. कशा प्रकारे घेत आहेत पाहायचंय. जबरदस्त या ठिकाणी कॅच घेण्याचा एफर्ट पाहायला मिळाला, परंतु इक्वेशन पाहायला मिळालं नाही. या ठिकाणी यश मिळत नाहीये. कॅच मात्र जमलेला दान होतोय. मित्रांनो, ही जर कॅच पकडली असती ना तर नक्कीच क्रिकेटमध्ये थोडंसं मॅचमध्ये तुम्ही नक्की आला असतात, कारण 2 धावा तुम्ही वाचवल्या असत्या आणि विकेट देखील या ठिकाणी गेला असता. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते 39 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने आता मात्र या ठिकाणी जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. ज्या खेळाडूने सुरुवातीचे 4 चेंडू डॉट निघाले, ज्या खेळाडूने सुरुवातीचे 4 चेंडू खेळताना कुठेतरी चाचपणी केली, त्याच खेळाडूने मात्र तारणहार बनला. जेव्हा सागर आल्यानंतर एक षटकार मारला, त्याच क्रिकेटच्या माध्यमातून त्याच समोरच्या प्लेयरने कमीत कमी 3 षटकार या ठिकाणी खेचत आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने या ठिकाणी आगेकूच केली आहे. 4 षटकार, सॉरी, जबरदस्त 4 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. कुठेतरी सुरुवात करायची होती, ती सागर सोमले यांनी सुरुवात केली. आणि खरंच कॉमेंट्री करत असताना आम्हाला देखील अभिमान असतो, कारण जे खेळाडू आपल्या समोर असतात त्यांचा कुठेतरी इतिहास आम्हाला माहिती असतो आणि तो आम्ही या ठिकाणी सांगत असतो. परंतु आता या ठिकाणी पडेल संघाला जिंकण्यासाठी 5 धावांचं या ठिकाणी गरज असेल. आता मात्र जर ह्या स्थितीतून संघाला जर या ठिकाणी तारणहार जर बनला तर तो बॉलर असेल जबरदस्त, कारण त्याचं नाव देखील जबरदस्त होईल. परंतु 5 धावा म्हटल्यानंतर एक क्रिकेटमध्ये एक बॉलर बॅट्समन थोडेसे या ठिकाणी तयार नव्हते. सागर यांच्या माध्यमातून थोडं सांगण्यात आलं की थांबा, या ठिकाणी स्टान्स घेतोय. चला, 5 धावा असतील, कशा प्रकारे 5 धावा पूर्ण करतात ते पाहावं लागेल. सागर यांच्या माध्यमातून जर पाहायला गेला अरे तर खरंच या 4 धावा या ठिकाणी दान होत आहेत. विकेट किपर या ठिकाणी बीट होत आहेत आणि या 4 धावा समोरच्या संघाला मात्र दान करतायत. आणि या 4 धावेनंतर फक्त आता औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक असेल, कारण जिंकण्यासाठी फक्त 1 धावांची या ठिकाणी गरज असेल. पडेल संघ पाहिलात तर मित्रांनो, खरंच पडेल संघाने चांगली टफ आतापर्यंत दिली. आणि जर याच्या आधीचं जर षटक हाताळलं तर त्या षटकामध्ये जर 4 षटकार जर आले नसते तर मित्रांनो नक्कीच या ओव्हरमध्ये टफ फाईट पाहायला मिळाला असता. आणि आज पडेल संघाचे जे सलामीचे फलंदाज किंवा सूरज हिमले असेल किंवा अतुल माशी असेल हे देखील अनुपस्थित आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सागरच्या या विजयी षटकारानंतर TCC बापर्डे मात्र या ठिकाणी विजयी होतोय. सागरने 2 षटकार मारलेत. आणखीन अक्षयने आज अक्षय तृतीयेच्या दिवशी 4 षटकार मारून संघाला या ठिकाणी विजयी केलं आहे. या सामन्याचा सामनावीर असेल अक्षय. पडेल संघाला या ठिकाणी मी खरंच शुभेच्छा देईन, कारण आपण आमच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आलात. देवगड चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आपण आमच्या अंधेरी नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालात. आपला चांगला खेळ आम्हाला दाखवलात आणि आम्हाला सहकार्य केलात, त्याबद्दल आपलं खरंच या ठिकाणी शुभेच्छा असतील, आभार असतील. तसेच TCC बापर्डे संघाला देखील शुभेच्छा असतील. यानंतरचा आवाज आपण पाहणार आहोत. विजयजी गुरव यानंतरचा आपण आवाज पाहतोय.